हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? तर जसं की आता लवकरच संक्रांत येणार आहे आणि सगळ्यांचीच घाई चालू असेल की फोटोशूट करायचं, बोरनान करायचं याची. तर मला पण वेदूचं करायचं आहे. वेदू म्हणजे माझ्या मुलीचं. बोरनान नाही करायचं आहे पण फोटोशूट चाललंय करायचं. ते पण घरीच करणार आहे, कुठे असं बाहेर नाही जाणार. पण त्याच्यासाठी मला ना ज्वेलरी लागत होती आणि मी ती गावामध्ये बघायला गेले होते. तर त्या ज्वेलरीची प्राईस 350, 400, 500, 550 अशीच होती. आणि ती फक्त वन टाईम ज्वेलरी होती, म्हणजे एकदाच घालून तिचं काय असेल ते होऊन जातं. ती एकदाच घालता येत होती. मग मला असं वाटलं फक्त एका टाईमसाठी एवढे पैसे इन्व्हेस्ट करणं चांगलं नाही आहे. म्हणून मी ना जे काही त्या ज्वेलरीचं सामान आहे ना ते घेऊन आले. मी घरीच आता ज्वेलरी बनवणार आहे. तर त्याचा व्हिडिओ पण मी शूट करते पुढे. तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि मी जे सामान आणलंय ना ते मला 150च्या आतमध्ये भेटलं आहे. म्हणजे अक्षरशः 150 रुपयामध्ये आपण घरीच बनवून घेऊ शकतो. एवढे 400-500 रुपये इन्व्हेस्ट करायची खरंच गरज नाही आहे. आणि वन टाईम ज्वेलरी म्हणल्यावर एवढे पैसे ते मला पण नाही योग्य वाटत एवढे पैसे देणं. तर चला मी बनवते. कशी होती ज्वेलरी पुढे बघाच तुम्ही. तर इकडे ज्वेलरी बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी इथे रिबिनचा बॉक्स घेतला आहे, जो मला 20ला पडला आहे. रेड फुलं घेतलेले आहेत, जे की 20च्या आसपास मला पडलेले आहेत. हा बी 7000चा ग्ल्यू घेतलेला आहे, तो 60 रुपयाचा आहे. आणि हे जे शिमरचे कार्डशीट पेपर आहे ते मला 10 रुपये पर पेपर पडला आहे. म्हणजे हे सगळं सामान मला ना पूर्ण 150 रुपयापर्यंत मिळून गेले. त्यानंतर बांगड्या बनवण्यासाठी ना इकडे वेदूच्या काही बांगड्या होत्या, मी त्याच इथे घेतल्या आहे. त्याच मी इथे यूज करून घेणार आहे. तर मी इकडे पुन्हा दाखवते की मी काय काय घेतलं आहे ते. तर मी इकडे 10 रुपयाचं तिळगुळाचं पॅकेट घेतलेलं आहे. B7000 ग्ल्यू घेतलेला आहे. रेड कलरची रिबीन, रेड कलरचे फुलं आणि शिमरचे गोल्डन कलरचे कार्डशीट पेपर, हे सगळं मी घेतलेलं आहे. तर मोठा हार बनवण्यासाठी मी इकडे कार्डशीट पेपर मधोमध फोल्ड करून घेतला आहे आणि पानाच्या आकाराचा त्याला असा आकार देऊन ते कट करून घेतलेलं आहे. आता याची उंची जी आहे ना ती तुम्ही तुमच्या साईजनुसार घेऊ शकता, तुम्हाला मोठी पाहिजे की छोटी. तर मी इथं याची उंची 7.5 इंच घेतलेली होती, कारण मी वरून रेबिन पण जोडणार होते, त्यामुळं ती बरोबर मापात होऊन जाते. आता या हाराची रुंदी जी आहे ना ती तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता. मी ते या हाराची रुंदी 1.25 इंच घेतलेली होती, म्हणजे माझं जे तीळ आहेत ना तिळगुळ, तर ते बरोबर 3च्या लेअरमध्ये लागले जातील. तुम्ही कमी जास्त पण करू शकता. इथे बघू शकता बरोबर 1.25 इंच आहे. शेप ड्रॉ करून झाल्यानंतर तो व्यवस्थित कात्रीने कट करून घ्यायचा. आता इकडे आपल्या हाराचा जो शेप आहे ना तो कट करून झालेला आहे. आता इकडे ना मी बाजूबंद बनवण्यासाठी आकार कट करून घेत होते. त्यासाठी मी बाजूबंदाची लांबी जी आहे ती 3.5 इंच घेतलेली होती आणि रुंदी जी आहे ती 1.5 इंच घेतलेली होती. तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता, पण लांबी इनफ आहे, रुंदी तुमच्यानुसार तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मी इकडे कमरपट्टा आहे तो कट करून घेत होते. त्यासाठी मी रुंदी 1.5 इंच घेतलेली आहे आणि लांबी मी 7.5 इंच घेतलेली आहे, जी की मापात होऊन जाते. तर ते झाल्यानंतर मी इकडे शेवट जो वरचा चोकर आहे ना तो बनवून घेत होते गळ्याचा. तर त्याची रुंदी मी इकडे 1.25 इंच घेतलेली आहे आणि लांबी मी 4 इंच एवढी घेतलेली आहे. आणि आता हे चोकरसाठी हे माप एकदम परफेक्ट आहे. चला आता मी तुम्हाला इथे सांगते मी कशासाठी काय काय घेतलंय ते. हे जे घेतलंय हा मी मोठा हार बनवण्यासाठी घेतलंय. आणि हे तुम्ही जे आहे ना ते तुम्ही गोल पण घेऊ शकता, चौकोनी पण घेऊ शकता. मी पतंगाच्या आकाराचं घेतलंय. आणि याची जी साईज आहे ना, थोडा आता बाहेरचा आवाज येतोय, बाहेर पोरं खेळताय सो समजून घ्या. याची जी ही साईज आहे ना ती मी 1.25 इंच घेतली, दोन्ही बाजूने 1.25 इंच. तुम्ही कमी जास्त पण करू शकता, पण मला ती इनफ वाटली. आणि हे जे आहे ना मी ते हे 2 बाजूबंदासाठी घेतलंय. आता याची जी साईज आहे ना ही मी पूर्ण अशी 1.25 घेतली आहे आणि लांबी 3.5 घेतली, म्हणजे बाजूबंदासाठी लांबी 3.5 आहे आणि रुंदी 1.25 इंच आहे. हे जे घेतलंय ना हे मी गळ्यातल्या चोकरसाठी घेतलंय वरच्या. त्याची लांबी आहे 4.5 इंच. तुम्ही तुमच्या बाळाच्या मापानुसार कमी जास्त घेऊ शकता. आणि रुंदी 1.25 इंच आहे ह्याची पण, कारण ना तेवढी बास होते. इथं आता मला थोडं वाकडं दिसते, मी ते कट करून घेतले. आणि हे आहे कमरपट्टीसाठी. आता याची लांबी किती आहे, 7.25 इंच याची लांबी घेतली आहे मी, कारण जेवढी होती तेवढी घेतली आहे. आणि
रुंदी मी याची 1.5 इंच घेतली आहे. तेवढी आय थिंक इनफ आहे असं मला वाटतं. तर एवढंच आहे. आणि तुम्हाला जर बिंदी घ्यायची असेल ना, बिंदी करायची असेल ना, तर तुम्ही काय करू शकता. मला नाही करायची इथे बिंदी, कारण मला इथं ना फुल अपुरं येतंय. त्याच्यामुळं एवढे साहित्य झाल्यानंतर आहे ना, मी बांगड्या घेतलेल्या आहे. ह्या बांगड्या मी चिपकून घेणार आहे. याच्यासाठी काही नाही करायचं, ह्या चिपकून घ्यायच्या आणि याच्या फक्त बाजूला बाजूला हे लावून द्यायचं. सो चला आता मी तुम्हाला पूर्ण करून दाखवते कसं केलंय ते. आता इथे जो पतंगाचा आकार आहे ना, तर तो मी नंतर बदलला होता बरं का, कारण मला तो शेप काही व्यवस्थित वाटला नाही आणि थोडा आवाजाकडं आता खरंच दुर्लक्ष करा, कारण माझा खूप जास्त घसा बसलाय ना. आता अचानकच काय झालं काय माहिती. तर त्यानंतर आहे ना, हा पतंगाचा आकार मी नंतर काढून घेतला होता आणि असे 3 लेअरमध्ये फुलं लावले होते. त्यानंतर मी कपट्टा आहे ना, त्याला 3 फुलं लावले होते. वरचा जो चोकर आहे त्याला 2 आणि बाजूबंदासाठी एक फुल लावलं होतं. मी थोडे जास्त फुल आणायला लागत होते, पण मी 10च आणले होते. मला वाटलं होऊन जाईल त्यामध्ये, पण काही नाही, होऊन गेलं त्याच्यामध्ये पण. सो मी इकडे सगळे फुलं चिपकवून घेतले आणि ते सुकायला ठेवून दिले होते. त्यानंतर मी जे तिळगुळ आहे ना, ते सगळे 1 बाय 1 ॲड करून घेतले, म्हणजे चिपकवून घेतले. तर आता इकडे हा जो B7000 ग्ल्यू आहे ना, या ग्ल्यूचा असं याला थोडं सुकायला टाईम लागतो. त्यामुळे ते एकदा चिपकवलं ना, थोड्या वेळ उन्हामध्ये ठेवून द्यायचं. आणि इकडे बघू शकता मी तो पतंगाचा आकार काढून ड्रॉप शेपचा आकार ॲड केला होता, कारण तो मला छान वाटत होता. आता मी इकडे सगळे 1 बाय 1 करून तीळ जे आहे ना, ते सगळे चिपकवून घेत होते. तर मी एकाच बाजूचे चिपकवून दाखवले, कारण सगळे जर दाखवले असते तर व्हिडिओ खूप जास्त लॉंग झाला असता. तर चला मी तुम्हाला एवढे चिपकवून दाखवले कसे चिपकायचे ते. तुम्ही मोठे जर घेतले तर तुम्ही 2च्या लेअरमध्ये लावू शकता. माझ्याकडे छोटे होते म्हणून मी 3च्या लेअरमध्ये लावले. आता मी सगळीकडून म्हणजे सगळ्याला मी चिपकवून घेते आणि मग तुमच्यासोबत शेअर करते, कारण मी जर सगळं चिपकवून दाखवायचं म्हणलं तर व्हिडिओ 2-3 तासापर्यंत पण जाऊ शकतो. त्यामुळे मी आता एवढं करून दाखवलंय. आता मी सगळं करून घेते आणि मग मी तुम्हाला फायनल लुक दाखवते. त्यानंतर मी इकडे वेदूच्या मापाच्या ज्या बँगल्स आहेत त्या घेतल्या होत्या. 3-3चा सेट घेतला होता, म्हणजे ते तीळ व्यवस्थित त्याला लागले जातील. आणि बँगल्सला मला तीळ लावताना खरंच खूप जास्त टाईम गेला होता, कारण पुढचे लावले की मागचे निघून जात होते. आणि बँगल्सला थोडं हार्डच गेलं, कारण ते हातात पण धरता येत नव्हत्या आणि खाली ठेवलं तर ते तीळ सारे खाली गळून जात होते. आता पूर्ण अर्धा सेट बनवून झाल्यानंतर मी त्याला बांधण्यासाठी रेबिन लावून घेत होते. तर त्यासाठी मी बांधण्याच्या आकाराची जेवढी रेबिन म्हणजे बांधता येईल अशी रेबिन घेतली आणि ती पूर्ण ग्ल्यूच्या सहाय्याने चिपकवून घेतली. तर तुम्ही स्टेपलर पण करू शकता, पण मी इकडं ना असं रिबिन चिपकवून त्याच्यावरून परत एक असं कागद चिपकवला आहे. निघण्याचे चान्सेस नाही आहे एवढे, कारण हा ग्ल्यू फार हार्ड आहे. म्हणजे एकदा चिपकवलं ना ते असं होईल ते फाटून जाईल, पण ते निघणार नाही. सो सेफ आहे. तुम्ही ग्ल्यूनी चिपकवलं तरी होऊन जाईल, किंवा तुम्ही स्टेपलर जरी केलं तरी होऊन जाईल. तर असं 1 बाय 1 करून मी सगळे चिपकवून घेतले होते. आणि जर तुम्ही लहान बाळासाठी बनवत असाल ना, तर स्टेपलरचा वापर नका करू, ग्ल्यूचाच वापर करा. तर आता इकडे माझी सुंदर अशी हँडमेड ज्वेलरी बनवून रेडी झाली आहे, ते पण 150 रुपयाच्या आतमध्ये. तर हा आहे ना, हा वरचा गळ्यातला चोकर आहे, हा मोठा हार आहे, ह्या बांगड्या, हा कमरपट्टा आहे आणि हे बाजूबंद आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बिंदी वगैरे पण त्याच्यात ॲड करू शकता, पण मी नाही केली कारण वेदू नाही ठेवत डोक्याला ते. सो चला, तुम्हाला ही ज्वेलरी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा.
तर आणि नाही ज्वेलरी ना म्हणजे कॅमेऱ्यामध्ये एवढी भारी नाही दिसत आहे, जेवढी किती समोर दिसते कॅमेऱ्यामध्ये ती थोडीशी डल दिसती, का बरं काय नाही. आय थिंक मी ते रेडच आथरलं ना खाली त्याच्यामुळं असेल, पण खूप छान वाटते ही ज्वेलरी. तर फायनली माझी ज्वेलरी बनवून रेडी झाली आहे. कमीत कमी म्हणजे मला 2.5 तास लागले. ते जे मणी आहेत ना ते चिटकवायला खूप टाईम लागतो, म्हणजे एक चिटकवलं का दुसरा निघतो, दुसरा चिटकवला का तिसरा निघतो, आणि बांगड्यांना चिटकवला तर मला फार हालत माझी जाम झाली होती. चला मग झालं आहे आता याचं शूट संक्रांत झाल्यावर किंवा संक्रांतीच्या वेळेसच करणार आहे. आणि हां, एक मिनिट, याच्यासाठी ना ड्रेस आहे ना मी घरीच शिवणार आहे. त्यासाठी हे फॅब्रिक आहे, म्हणजे फॅब्रिक नाही आहे, हे स्कार्फ आहे. हे माझ्या मम्मीने आणलं होतं, मग मम्मीला म्हटलं दे मला ड्रेस शिवायला, वेदूला ड्रेस शिवायला. तर मग मी ह्याचं शिवणार आहे. यात कलर्स पण आहे, पूर्ण ब्लॅक नाही आहे, पण चालतं आहे, काही नाही. मग मी घरीच याचा ड्रेस शिवणार आहे आणि ज्वेलरी पण घरीच बनवली. आता शूट डायरेक्ट संक्रांतीला. त्याला खूप चमकी होती, त्याला पूर्ण चमकी लागली मला. आणि इतका खोकला येतो, इतकं कसं तरी होतं आहे ना खोकल्याने पार. चला त्याचा ड्रेस पण मी आता एवढं शिवेनच, कसं होतंय ते पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा, आणि ज्वेलरी कशी झाली हे पण सांगा. चला भेटूया पुढच्याच अशा व्लॉगमध्ये. बाय.